नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद मुंडे सर, संचालक यशवंत अकॅडमी, गोकुंदा किनवट. तर पहा, या ठिकाणी मागील दीड महिन्यापासून आपण आपल्या यशवंत अकॅडमी यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ बनवत आहोत. तर आज दीड महिन्यानंतर आपल्या त्या यूट्यूब चॅनलचे 1K सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत. तर तुमच्या सहकार्यातून हे सगळं शक्य झालं आहे. तर या ठिकाणी मित्र, अशाच प्रकारचे मी रोज आपल्यासाठी व्हिडिओ घेऊन येणार आहे. जसं की आजचा एक व्हिडिओ पहा, मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे. नागपूर कोल्हापूर बॅट्समन, हिंगोली व बीड पोलीस लेखी परीक्षेला आलेले अतिमहत्वाचे प्रश्न सोप्या पद्धतीने या ठिकाणी आपण आज सोडवणार आहोत. जसं की पहा, पहिला प्रश्न, प्रश्न क्रमांक 1. पहिला प्रश्न बेटा बुद्धिमत्तेचा आहे. पहा, कॅलेंडर 1 जानेवारी 2020, 1 जानेवारी 2020 ला जर बुधवार असेल तर 31 डिसेंबर 2022 चा वार कोणता? ठीक आहे. पहा, आता आपल्याला पहिल्यांदा घ्यायचं आहे वर्ष कोणतं, 2020. त्याच्यानंतर आहे वर्ष 2021 बेटा, त्यानंतर आहे वर्ष 2022. ठीक आहे. पहा आता या ठिकाणी काय होईल, तर आपल्याला काय सांगितलं बघा, 1 जानेवारी 2020 ला बुधवार आहे, तर 31 डिसेंबर 2022 चा वार कोणता? मला सांगा, 2020 हे वर्ष कसं आहे बेटा, लीप वर्ष आहे. त्या लीप वर्षामध्ये एकूण 366 दिवस असतील. त्या 366 मधून हा जानेवारीचा एक दिवस मायनस करा. 366 मधून जर एक मायनस केला तर बेटा 365 येतील. आणि 365 ला जर आपण बेटा 7 न भागलं तर बाकी किती उरणार, 1 उरणार. म्हणून फक्त एक दिवस घ्या. त्यानंतर 2021 हे साधं वर्ष आहे, आणि साध्या वर्षामध्ये बेटा एक दिवस काय असतो, एक्स्ट्रा असतो. बघा, 2021 साधं वर्ष आहे, साध्या वर्षामध्ये एक दिवस काय असतो, एक्स्ट्रा असतो. त्याच्यानंतर आपल्याला जायचं आहे कुठं, 31 डिसेंबर 2022, म्हणजे इसवी सन 22च्या एकदम शेवटच्या दिवशी. मग 22 पण कसं आहे बेटा, साधं वर्ष आहे. या साध्या वर्षामध्ये सुद्धा एक्स्ट्रा दिवस किती असेल, 1. मग सांगा, 2020 चा एक एक्स्ट्रा दिवस मिळाला, 21 चा 1, 22 चा 1, असे एकूण दिवस किती मिळाले आपल्याला, 3. तर आपल्याला विचारलं 31 डिसेंबर 2022 चा वार कोणता, तर सांगा त्या बुधवार मध्ये आता काय करायचं, हे जे बुधवार आहे त्या बुधवार मध्ये 3 प्लस करा, म्हणजे आपलं उत्तर काय येईल, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. म्हणजे आपलं उत्तर यायला पाहिजे या ठिकाणी शनिवार यायला पाहिजे. पहा बरं, पर्याय नंबर कोणता दिसतो, पर्याय नंबर 3 दिसतो. या ठिकाणी उत्तर यायला पाहिजे आपलं शनिवार. ठीक आहे. चला, त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, एका सरळ रोडवर चोरो पोलीस यांच्यातील अंतर 100 मीटर आहे. ठीक आहे. एका सरळ रोडवर चोरो पोलीस यांच्यातील अंतर 100 मीटर असेल, आणि चोराचा वेग 8 किलोमीटर प्रति तास आणि पोलिसाचा वेग 10 किलोमीटर प्रति तास असेल, तर तो पोलीस त्या चोराला किती वेळामध्ये पकडेल? ठीक आहे. आता ऑप्शन पहा, 2 मिनिट, 3 मिनिट, 4 मिनिट आणि 6 मिनिट असे दिले आहेत. तर बघा, पोलिसाचा वेग जास्त आहे आणि चोराचा वेग कमी आहे, आणि पोलिसाच्या समोर 100 मीटर अंतरावर चोर आहे. म्हणजे आता पोलिसाचा वेग जास्त असल्यामुळं हा पोलीस त्या चोराला काही वेळाच्या नंतर आता पकडणार आहे. आपल्याला विचारलं किती वेळामध्ये पकडेल, तर पहा बेटा, वेळेचा फॉर्म्युला काय आहे, वेळ बरोबर अंतर भागिले वेग. वेळ बरोबर अंतर भागिले वेग. सांगा, दोघांमध्ये किती अंतर आहे, 100, आणि तेही कशामध्ये आहे, मीटरमध्ये. भागिले, आता दोन्ही एकाच दिशेने धावत आहेत, म्हणजे वेगाची काय होणार, वजाबाकी. वेग जर दोघांची दिशा जर विरुद्ध असेल तर वेगाची बेरीज होते, आणि एकच दिशा असेल बेटा वेगांची वजाबाकी 8 आणि 10 यांची वजाबाकी किती, 2. आणि या किलोमीटर प्रति सेकंदला मीटर प्रति सेकंद मध्ये करण्यासाठी आपल्याला 518 ने गुणावं लागेल. ठीक आहे. आता मग काय होणार, 100 ला 100, भागाकाराचा गुणाकार, आणि बेटा पुढच्या संख्येचा गुणाकार वेस्ट. 18 ला वर घ्या आणि 2 पंचे 10 ला कुठे घ्या, खाली घ्या. 10 सोबत हा शून्य कॅन्सल. 18 गुणिले 10 180 सेकंदांनी पकडेल. किती सेकंदाने, 180 सेकंदांनी तो पोलीस त्या चोराला पकडेल. पण मला सांगा, आता आपल्याकडे ऑप्शन हे मिनिटात आहेत. सांगा बरं, 180 सेकंदाचं रूपांतर जर मिनिटात करायचं असेल बेटा, तर किती व्हावं लागेल, 60 न. शून्यासोबत शून्य कॅन्सल करा, 6×18, म्हणजे तो पोलीस त्या चोराला किती वेळानंतर पकडणार, 3 मिनिटानंतर. म्हणजे उत्तर आहे पर्याय नंबर 2, 3 मिनिट. ठीक आहे. चला नेक्स्ट घ्या, पुढचा प्रश्न पहा, 999 चा वर्ग मायनस 998 चा वर्ग बरोबर किती? नागपूर शहर पोलीस 2024 या वर्षामध्ये आलेला तो प्रश्न आहे. आता मला सांगा, 999 चा वर्ग मायनस 998 चा वर्ग आपल्याला विचारलं, तर मला सांगा बेटा, या दोन संख्या कशा आहेत बरं,
क्रमवार. आणि आता कधी लक्षात ठेवायचं, दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गातला फरक हा त्यांच्या बेरजे इतकाच असतो. बघा, दोन्ही संख्या कशा आहेत, क्रमवार. 999, 998. 998 नंतर 999 येते. मग दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गातला फरक हा त्यांच्या बेरजे इतकाच असतो. डायरेक्ट काय करा, त्या दोन संख्यांची बेरीज करा. 999 अधिक 9 किती, 98. पहा बरं, 9 आणि 8, 17ला 7, हातचे 1. 9 दुनी 18, 1 19ला 9, हातचे 1. 9 दुनी 18, 1 19. किती यायला पाहिजे आपलं उत्तर, 1997. पर्याय नंबर किती आहे, 3. मग लक्षात ठेवा, दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गातला फरक हा त्या दोन संख्यांच्या बेरजे इतकाच असतो. आता उदाहरणामध्ये बघा बेटा, 9चा वर्ग मायनस 8चा वर्ग जर आपल्याला विचारलं तर सरळ सरळ उत्तर देईल 17. 9चा वर्ग मायनस 8चा वर्ग बरोबर किती, 17. दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गातला फरक हा त्यांच्या बेरजे इतकाच असतो. या नियमानुसार आपलं उत्तर येईल 1997. चला पुढं प्रश्न क्रमांक 4 बघा. आता प्रश्न क्रमांक 4, एका शोधासाठी, या ठिकाणी शो साठी आहे, चुकून हा शब्द आला पहा. एका शो साठी पोलिसांतर्फे 420 तिकिटे विकली गेली. यातील अर्धी तिकिटे 5 रुपये दराने, 1/3 तिकिटे 3 रुपये दराने आणि उर्वरित तिकिटे 2 रुपये दराने विकली तर एकूण किती रुपये होतील, पहा. एकूण पोलिसांमार्फत किती तिकिटे विकली गेली बेटा, 420. आणि त्याच्यातली अर्धी तिकिटे, मग 420 चे अर्धे किती बरं, 420 चे अर्धे 210. मग त्यातली अर्धी तिकिटे 5 रुपये प्रमाणे, मग 210 तिकिटे कसे विकले, 5 रुपये प्रमाणे. ठीक आहे, चला 210 तिकिटे 5 रुपये प्रमाणे, 1/3 तिकिटे 3 रुपये प्रमाणे. मग आता बघा, 420 चे 1/3 करा बरं, काय होईल, 3 1 3, 3 चौक 12 आणि समोरचा एक 0 आणि 140 140. मग 420 चे 1/3 म्हणजे 140. 140 तिकिटे बेटा कसे विकले, 3 रुपये प्रमाणे विकले. आणि उर्वरित तिकिटे 2 रुपये दराने विकले. उर्वरित म्हणजे काय, उर्वरित म्हणजे काय, तर हे 210 आणि हे 140 किती होणार, 0 5 3, 350. मग 420 मधून 350 मायनस करा, 0, 12तून 5 गेला 7 आणि 0 म्हणजे उर्वरित तिकिटे म्हणजे किती, 70. मग हे उर्वरित तिकिटे कसे विकले बेटा, 2 रुपये दराने विकले. चला, तर आपल्याला विचारलं एकूण किती रुपये होतील, पहा. 5 0 0, 5 1 5, 5 2 10, 14 त्रिकम 42, समोरचा एक 0, 7 2 14 आणि समोरचा एक 0. तर पाहता यांची बेरीज करा. 0, 5 आणि 2 7, 7 आणि 4 11ला 1, हातचे 1, 4 5 6 आणि हा 1, म्हणजे आपलं उत्तर द्यायला पाहिजे बेटा 1610 रुपये. बघा बरं कोणता पर्याय आहे, पर्याय नंबर 3. किती आहे, 1610 रुपये. चला पुढचा प्रश्न घ्या. प्रश्न क्रमांक 5. प्रश्न 5वा बघा. या ठिकाणी 5वा प्रश्न, दोन संख्यांचा मसावी व लसावी अनुक्रमे 6 व 72 आहे. जर त्या दोन संख्या 3:4 प्रमाणामध्ये असतील तर त्यापैकी लहान संख्या कोणती. पहा बेटा, तुम्हाला काय काय दिलं, दोन संख्यांचा अनुक्रमे मसावी दिला आणि लसावी दिला. मसावी किती आहे बरं, 6 आणि लसावी किती आहे, 72. आणि त्या दोन संख्यांचं गुणोत्तर किती आहे बेटा, 3:4. तर विचारलं लहान संख्या कोणती, तर सांगतो लहान संख्या काढताना काय करायचं बेटा, तर मसावी मसावी गुणिले लहान गुणोत्तर किती आहे, 3. मसावी किती आहे, 6 गुणिले 3 बरोबर आपलं उत्तर लहान संख्या कोणती यायला पाहिजे, 18. पर्याय नंबर 3. मग आता तुम्हाला मोठी संख्या विचारली तर काय करायचं, तर मोठी संख्या विचारली बेटा तर मसावी गुणिले मोठा अवयव किंवा मोठं गुणोत्तर 4 घ्या, म्हणजे 6 चौक 24, मोठी संख्या 24 मिळेल. आपल्याला विचारलं होतं लहान संख्या कोणती, तर लहान संख्या या ठिकाणी किती मिळायला पाहिजे, 18 मिळायला पाहिजे. चला पुढं नेक्स्ट क्वेश्चन घ्या, क्वेश्चन नंबर 6. आता पहा, 468.32 या संख्येतील 5ची स्थानिक किंमत किती आणि सर्व जे पर्याय आहेत बेटा ते 10च्या घातांक रूपामध्ये आहेत. आता मी काय करतो, या संख्येतील प्रत्येक अंकाची तुम्हाला स्थानिक किंमत ही 10च्या घातांकित रूपामध्ये या ठिकाणी काढून दाखवतो. कसं पहा, चला या 4ची स्थानिक किंमत किती असते बेटा, 10 गुणिले या 4ची स्थानिक किंमत असते
याची किंमत असेल पहा 4 गुणिले 10चा दुसरा घात, 6 गुणिले 10चा पहिला घात, 8ची स्थानिक किंमत 8 गुणिले 10चा शून्यवा घात, या 3ची स्थानिक किंमत 3 गुणिले 10चा निगेटिव्ह पहिला घात, निगेटिव्ह पहिला घात, 2ची स्थानिक किंमत 2ची स्थानिक किंमत काय येईल तर 2 गुणिले 10चा निगेटिव्ह दुसरा घात, त्यानंतर या 5ची स्थानिक किंमत किती येईल पाहता 5ची स्थानिक किंमत किती 5 गुणिले 10चा निगेटिव्ह तिसरा घात, आणि बेटा 1ची स्थानिक किंमत किती येईल तर 1 गुणिले 10चा निगेटिव्ह चौथा घात. मी प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत या ठिकाणी काढून दाखवली बघा पुन्हा एकदा. 4ची स्थानिक किंमत 4 गुणिले 10चा दुसरा घात, 6ची 6 गुणिले 10चा पहिला घात, 8ची 8 गुणिले 10चा शून्यवा घात, 3ची 3 गुणिले 10चा निगेटिव्ह पहिला घात, 2ची 2 गुणिले 10चा निगेटिव्ह दुसरा घात, 5ची 5 गुणिले 10चा निगेटिव्ह तिसरा घात. हे आपलं उत्तर यायला पाहिजे 5 गुणिले 10चा निगेटिव्ह तिसरा घात. ठीक आहे, पर्याय नंबर किती दिसतो 2, 5 गुणिले 10चा निगेटिव्ह तिसरा घात. चला, म्हणजे घातांक एक एकने कमी होत जाईल अनुक्रमे. चला आता 3 गुणिले 5 बरोबर 34, 5 गुणिले 7 बरोबर 74, तर 7 गुणिले 9 बरोबर किती पहा. 3 गुणिले 5 बरोबर किती आहे 34, मग 3 गुणिले 5 बरोबर 34, 5 गुणिले 7 बरोबर किती आहे बेटा 74, त्याच्यानंतर 7 गुणिले 9 बरोबर किती आपल्याला विचारलं. चला बघा हे 34 कसं आला असेल पहा. आता हे 34 कसं आला असेल तर आपण इथं पाहू 3 गुणिले 5, 3 गुणिले 5 किती तर बरं 3 5 15, पुन्हा त्याची डबल केली किती आले 30 है ना. या दोघांचा गुणाकार 3 5 15, 15ची पुन्हा डबल दुप्पट केली 30, आणि पुन्हा याच्यामध्ये किती मिळवले बेटा 4 मिळवले किती येतात बरं 34. ठीक आहे 34 आले. आता इथं बघा काय होईल, इथे काय होईल 5 गुणिले 7 किती होणार 5 गुणिले 7 बरोबर 7 5 35, 35 गुणिले 2 किती होणार बेटा 70, आणि 70 मध्ये जर 4 प्लस केले तर किती होणार 74. ठीक आहे, आता आपण बघू इथं काय येईल, इथं काय येईल पाहता 7 आणि 9चा गुणाकार 9 7 63, 63 गुणिले 2 करा 100 किती होणार 100 होणार 26, आणि 126 मध्ये बेटा जर आपण 4 मिळवले तर आपलं उत्तर किती यायला पाहिजे 130. चला आपलं उत्तर काय यायला पाहिजे तर 130. पहा बरं पर्याय नंबर 2 दिसतो किती आहे 130. चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. खालीलपैकी कोणती संख्या मूळ आहे, खालीलपैकी कोणती संख्या मूळ आहे तर मूळ संख्या कशाला म्हणतात ज्या संख्येला केवळ 2च विभाजक असतात अशा संख्येला मूळ संख्या म्हणतात. ठीक आहे, आणि लक्षात ठेवा बेटा कधीही लक्षात ठेवायचं समसंख्या ही कधीच मूळ संख्या नसते, फक्त त्याला अपवाद आहे 2. 2 अशी समसंख्या आहे की जी मूळ आहे, पण 2 व्यतिरिक्त कुठलीही समसंख्या ही मूळ संख्या नसते. आपल्याला काय विचारलं खालीलपैकी कोणती संख्या मूळ आहे, मला सांगा हे 48 मूळ असेल का नाही, 72 मूळ असेल का नाही, कारण का त्या सम आहेत, समसंख्या मूळ नसते, फक्त अपवाद आहेत 2. आता उरले आपल्याकडे 2 पर्याय. मला सांगा आता याच्यामध्ये 91 ला 1 ने भाग जातो, 91 ला 91 ने भाग जातो, त्याच्यानंतर 91 ला 17 ने भाग जातो नाही 17 17 5 85 सॉरी 1 मिनिट 13 न 13 7 91. मग मला सांगा 91 ला 1 न भाग चालला, 91 न भाग चालला, 13 न भाग चालला, पुन्हा 7 ने भाग चालला. मग या 91 चे 2 पेक्षा जास्त विभाजक आहेत, ही पण मूळ संख्या होणार नाही. म्हणजे आपलं उत्तर असायला पाहिजे पर्याय नंबर 2 73. 73 ला तुम्ही 73 चे जर अवयव पाहिले बेटा तर 73 ला फक्त 1 ला आणि 73 नेच भाग जातो, म्हणून 73 हीच संख्या या 4 पर्यायामध्ये मूळ संख्या असायला पाहिजे. चला नेक्स्ट घ्या, नेक्स्ट घ्या पहा. आता समोरचा जो प्रश्न आहे तो पहा. समोरचा प्रश्न हिंगोली शहर पोलीस 2023 मध्ये आलेला प्रश्न आहे हा पहा. 5.5 किलोग्रॅम चहाच्या 250 ग्रॅमची एक याप्रमाणे किती पिशव्या तयार होतील पहा. आता आपल्याला कशा संख्या करायची बेटा पिशव्यांची संख्या, पिशव्या किती होतील मला सांगा. 5.5 म्हणजे किती 5.5 म्हणजे 4.75 किलोग्रॅम एवढा चहा आपल्याकडे आहे. 5.5 किलोग्रॅम म्हणजे 4.75 किलोग्रॅम, आणि याच्यापासून आपल्याला प्रत्येक पिशवी बेटा कशी बनवायची आहे
250 ग्रॅमची. मग मला सांगा आता जर या ठिकाणी आपण डायरेक्ट कॅल्क्युलेशन केलं चालेल का? नाही. का? तर गुणोत्तरामध्ये एकक कशी असली पाहिजे? समान असली पाहिजे. आपण काय करू, या 4.75 किलोग्रॅमला बेटा ग्रॅम मध्ये करू आणि किलोग्रॅमचं रूपांतर ग्रॅम मध्ये करण्यासाठी त्याला हजारने गुणतात. मग 4.75 ला जर आपण हजारने गुणलं बेटा तर या ठिकाणी किती होणार? 4750 ग्रॅम. मग हे ग्रॅम झालं आणि छेदामधली संख्या पण कशामध्ये आता? ग्रॅम मध्येच आहे. शून्य शून्य काय होईल? कॅन्सल. चला शून्य शून्य काय झाला? कॅन्सल झाला या ठिकाणी. आता या ठिकाणी आपण भाग देऊ 5 न. वर बघा बरं, 5 9 45, 2 उरले, 5 5 25 है ना, आणि खाली 5 5 25. पुन्हा आणखीन 55 ला 5 न भाग द्या, 5 1 5, 4 उरले बेटा, 5 9 45. किती पिशव्या तयार व्हायला पाहिजे? 19 पिशव्या तयार व्हायला पाहिजे. म्हणजे पर्याय नंबर किती आहे? 2. अशा 19 पिशव्या तयार होतील. चला पुढचा प्रश्न बघू आपण कोणत्या जिल्ह्यातला आहे. तर पहा, नागपूर शहर पोलीस या ठिकाणीच विचारलेला हा एक प्रश्न. 81 चा वर्ग गुणिले 27 चा वर्ग छेद 9 चा तिसरा घात गुणिले 3 चा पाचवा घात बरोबर x चा तिसरा घात. तर बेटा x ची किंमत किती विचारलं? ठीक आहे, x ची किंमत किती? तर पहा, हा घातांकाचा प्रश्न आहे आता. तर आपण काय करू, या सर्व संख्यांचा पाया समान करू. म्हणजे 81 ला तुम्ही पाया 3 घेऊन लिहू शकता, 27 ला तुम्ही पाया 3 घेऊन लिहू शकता आणि 9 ला सुद्धा तुम्ही पाया 3 घेऊन लिहू शकता. 81 म्हणजे काय बेटा? तर 3 चा कितवा घात? चौथा घात आणि पुन्हा त्याचा कितवा घात? दुसरा घात. गुणिले 27 म्हणजे काय? तर 3 चा तिसरा घात आणि पुन्हा त्याचा कितवा घात आहे? दुसरा घात. छेदामध्ये बघा 9 म्हणजे काय? तर 3 चा दुसरा घात आणि त्याचा पुन्हा कितवा घात आहे? तिसरा घात. त्यानंतर इथं आहे 3 चा कितवा घात? पाचवा घात. आणि बेटा इकडे आहे x चा तिसरा घात. आपल्याला x ची किंमत काढायची. आता बघा, घातांकित संख्येचा घात असेल तर काय होतो? घातांकाचा गुणाकार. 3 चा कितवा घात होईल बरं? 4 दुनी 8 गुणिले 3 चा कितवा घात होईल? 3 दुनी 6. पुन्हा छेदामध्ये 3 चा कितवा घात होईल? 2 त्रिक 6 आणि पुन्हा छेदामध्ये आहे बेटा 3 चा कितवा घात? पाचवा घात आणि इकडं आहे x चा कितवा घात? तिसरा घात. चला आता पुढे काय करायचं पहा. आता त्यानंतर काय होईल? तर हा 3 चा सहावा घात आणि हा 3 चा सहावा घात काय होईल बेटा? कॅन्सल होईल. मग आता उजवीकडे काय उरलं? x चा तिसरा घात. उजवीकडे उरलं x चा तिसरा घात आणि 3 चा आठवा घात भागिले 3 चा पाचवा घात. जर घातांकाचा नियम आहे, पाया समान असेल आणि भागाकाराची क्रिया असेल बेटा, तर पाया फक्त एकदाच घ्यायचा आणि घातांकाची वजाबाकी करा. 8 - 5 किती येणार? 3. आता बघा, घातांकाचा एक नियम आहे. जर या ठिकाणी दोन संख्या बरोबरीमध्ये असतील आणि त्यांचा घातांक जर सम असेल किंवा सारखा असेल तर त्यांचा पाया पण सारखा असतो. मग बघा, घातांक 3 आहे, याचा अर्थ पाया पण समान असला पाहिजे. म्हणजे x ची किंमत किती यायला पाहिजे बेटा? 3 आहे ना. घातांक 3 मग याचा अर्थ या x च्या ठिकाणी पण काय असायला पाहिजे? 3 असायला पाहिजे. मग पहा, पर्याय नंबर 1 दिसतो या ठिकाणी. किती आहे? 3. चला पुढचा प्रश्न पहा आता. नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा प्रश्न. एका संख्येला 4 ने भागले असता ती 21 ने कमी होते, तर ती संख्या कोणती? पहा, आता आपण तसं पर्यायामधून पण जाऊ शकतो, पण आपण पद्धतीने पाहू. एका संख्येला 4 ने भागले असता ती संख्या 21 ने कमी होते, तर ती संख्या कोणती? चला आपण ती संख्या आता काय म्हणू या ठिकाणी? x म्हणू. ती संख्या आपण काय म्हणू? x. आपल्याला काय सांगितलं बरं प्रश्नामध्ये? एका संख्येला 4 ने भागले. चला मग आपण x ला किती भागू? 4 ने. एका संख्येला 4 ने भागले असता बेटा ती संख्या 21 ने कमी होते, म्हणजे किती होणार? x - 21. चला आता समीकरण सोडून घ्या. ती संख्या आपण x मानली, मग एका संख्येला 4 ने भागल्यास ती संख्या 21 ने कमी होते. x/4 बरोबर x - 21. आता काय होणार? x बरोबर 4 ने x ला गुणलं किती येणार? 4x आणि 4 ने जर निगेटिव्ह 21 ला गुणलं तर निगेटिव्ह 21 चोक किती येणार? 84. आता बाजू बदलून घ्या. 84 ला डावीकडे पाठवा, पॉझिटिव्ह होईल आणि तिकडे जर x ला पाठवलं बेटा, 4x मधून x मायनस गेला किती होणार? 3x. आता त्यानंतर बघा, x बरोबर काय? तर x बरोबर 84 आणि हा गुणाकारातला जो 3 आहे तो पुढे जाणार तर भागाकारात. x बरोबर 3 दोन्ही 6, 2 उरले, 3 8 24. आपण ती संख्या x मानली होती आणि या ठिकाणी आपल्याला x ची किंमत किती मिळाली बरं? 28. म्हणजे याचाच अर्थ ती संख्या निश्चितपणे आता काय झाला पाहिजे तर 28. पर्याय नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न पहा आता. पुढचा प्रश्न काय म्हणतो पहा. 60 लिटर दूध व पाण्याच्या मिश्रणामध्ये
दूध आणि पाण्याचे प्रमाण 3:1 आहे. 3:1 आहे. ठीक आहे, पहा आता या ठिकाणी दुधाचं आणि पाण्याचं मिश्रण किती आहे पहा, 60 लिटर, आणि त्याच्यामध्ये दुधाचं आणि पाण्याचं प्रमाण किती आहे बेटा, 3:1 आहे. ते प्रमाण 2:1 करण्यासाठी किती लिटर पाणी मिळवावे लागेल? तर आपण पहिल्यांदा काय करू बेटा, एकूण मिश्रण किती आहे, 60. एकूण मिश्रण आहे 60 आणि त्याच्यामध्ये दूध आणि पाण्याचं प्रमाण आहे 3:1. त्यांची बेरीज करा, किती, 4. या 60ला जर 4 तोललं तर किती येणार आहे, 15. मग आता बघू आपण त्या ठिकाणी दूध किती आहे. दूध किती आहे, आता 15 गुणिले दुधाचं प्रमाण किती आहे, 3, म्हणजे दूध किती असायला पाहिजे, 45 लिटर. आता बघू आपण पाणी किती आहे. मग पाणी किती असेल तर हे 15 आणि पाण्याचं प्रमाण किती बेटा, 1, म्हणजे 15 1 15. इथपर्यंत कळलं का? बघा, एकूण मिश्रण आहे 60, गुणोत्तराची बेरीज किती, 4. 60ला 4 न भागलं 15, मग 15 गुणिले 3 म्हणजे 60 लिटर मध्ये दूध आहे 45 लिटर आणि पाणी आहे 15 1 15 लिटर. आता हे 45 लिटर दूध आणि हे 15 लिटर काय आहे, पाणी, याच्यामध्ये किती पाणी टाकावे, आपण म्हणू x लिटर. या पाण्यामध्ये किती पाणी टाकलं, x लिटर पाणी टाकलं. x लिटर जर पाणी टाकलं तर आता नवीन प्रमाण कसं होणार आहे, 2:1 होणार आहे. ठीक आहे, मग बघा, 2 न 15 ला गुणा 30, त्यानंतर 2 न x ला गुणलं 2x आणि 45 1 45. चला आता 30 ला तिकडे पाठवा, 2x बरोबर 45 मायनस 30 होईल, म्हणजे डायरेक्ट किती घ्या, 15. आता x बरोबर काय, तर x बरोबर 15/2. आणि लक्षात ठेवा, कोणत्याही संख्येला जर 2 न भागलं त्या संख्येचे निम्मे होतात, म्हणजे किती लिटर, 7.5 लिटर पाणी टाकावे लागेल. म्हणजे नवीन प्रमाण किती व्हायला पाहिजे, 2:1. पहा, 7.5 लिटर. पर्याय नंबर किती दिसतो, 2, 7.5 लिटर. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पहा. आता प्रश्न क्रमांक किती आहे, 13. अमरावती शहर पोलीस 2024 या भरतीमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. पहा, 7 क्रमवार विषम संख्यांची सरासरी किती आहे, 17. 7 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 17 आहे. तर त्यापैकी मोठी संख्या कोणती? तर पहा, पहिली पद्धत. आता कधी लक्षात ठेवायचं, आता जर दिलेल्या संख्यांमध्ये जर समान फरक असेल तर अशा वेळेस मधोमध असणारी संख्या त्यांची काय असते बेटा, सरासरी. मला सांगा, आपल्याकडे एकूण संख्या किती आहेत, 7, आणि त्या क्रमवार विषम संख्या आहेत आणि त्यांची सरासरी किती दिली बरं आपल्याला, 17. सरासरी किती दिली, 17. मग आता 17च्या समोर 3 संख्या असतील आणि 17च्या मागे 3 संख्या असतील, मग समोरच्या संख्या कोणत्या बरं, 19 विषम आहेत ना क्रमवार, 21 आणि काय, 23. ही किती संख्या झाली, मोठी संख्या. आणि आपल्याला विचारलं होतं काय, मोठी संख्या विचारली. समजा जर लहान संख्या विचारलं असतं तर मागच्या 3 संख्या घ्या, 15 13 आणि या ठिकाणी 11. ही संख्या कशी असणार, लहान संख्या असणार. मग आपलं उत्तर काय यायला पाहिजे, तर मोठी संख्या विचारली म्हणून आपलं उत्तर यायला पाहिजे 23. पर्याय नंबर किती, पर्याय नंबर 3. ही झाली पहिली पद्धत. डायरेक्ट आपण मध्ये 17 घेतलं, 17च्या समोर 3 संख्या, मागे 3 संख्या, मोठी विचारलं 23, लहान विचारलं तर 11. पण आता पहा, या ठिकाणी दुसरी एक पद्धत सांगतो, पहा कसं. 7 क्रमवार विषम संख्यांची सरासरी किती आहे, 17 आहे, बरोबर. आणि लक्षात ठेवायचं, संख्यांमध्ये जर समान फरक असेल तर पहिल्या संख्येची आणि शेवटच्या संख्येची बेरीज त्यांच्या सरासरीच्या डबल असते. लक्षात ठेवायचं, संख्यांमध्ये जर समान फरक असेल तर पहिल्या संख्येची आणि शेवटच्या संख्येची बेरीज बेटा त्यांच्या सरासरीच्या डबल असते. पहा, मग आता त्या दोन संख्यांची बेरीज किती असेल, कोणत्या दोन संख्या, लहान संख्या आणि मोठी संख्या यांची बेरीज असेल 17 दुनी 34. आता बघायचं, लहान संख्येमध्ये आणि मोठ्या संख्येमध्ये फरक कितीचा असेल. बेटा संख्या जर 7 असतील तर त्यांच्यामध्ये गॅप असतो 6चा. संख्या किती असतील, संख्या जर 7 असतील तर त्यांच्यामध्ये गॅप असतो 6चा. आणि या क्रमवार विषम संख्या आहेत म्हणून जवळच्या संख्यांमध्ये फरक कितीचा आहे, 2चा. म्हणजे 6 दोन्ही किती, 12. म्हणजे मोठी संख्या आणि लहान संख्या यांची बेरीज असेल 34 आणि मोठी संख्या आणि लहान संख्या यांच्यातला फरक किती असेल तर 12. मग आता आपल्याला कशी संख्या विचारली, मोठी संख्या. मग मोठी संख्या जर विचारली तर काय करायचं पहा, बेरीज अधिक फरक आणि भागिले काय करा, 2. 34 अधिक 12 किती होणार, 46. आणि 46 ला जर 2 न भागलं तर 2 दुनी 4 आणि 2 3 6.
मोठी संख्या कोणती मिळायला पाहिजे 23. म्हणजे पहिल्या पद्धतीनं सुद्धा आपल्याला मोठी संख्या 23च मिळाली होती आणि दुसऱ्याही पद्धतीने आपल्याला मोठी संख्या या ठिकाणी 23च मिळणार. चला पुढं प्रश्न क्रमांक 14. जर 7 व्यक्ती एखादे काम 12 दिवसात पूर्ण करत असतील, पहा, जर 7 व्यक्ती एखादे काम 12 दिवसामध्ये पूर्ण करत असतील तर सदर कामाच्या दुप्पट काम 8 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती अतिरिक्त व्यक्ती लागतील? व्यक्ती म्हणजे माणसे. माणसे, त्यानंतर काय आहे काम, आणि त्यानंतर काय आहे बेटा दिवस. सांगा. अगोदर व्यक्ती किती आहेत? 7. एखादे काम, चला एक काम, 7 माणसे एक काम किती दिवसामध्ये करतात? 12 दिवसामध्ये. ठीक आहे, 7 माणसे एक काम 12 दिवसात करतात. तर सदर कामाच्या दुप्पट काम, सदर कामाच्या दुप्पट काम म्हणजे आता एकचं दुप्पट किती होणार? 2. सदर कामाच्या दुप्पट काम 8 दिवसामध्ये पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त किती व्यक्ती लावावे लागतील? ठीक आहे, आपण नंतरची व्यक्ती आता इथं प्रश्नचिन्ह घेऊ. ठीक आहे, प्रश्नचिन्ह घेऊ. आणि कधी लक्षात ठेवायचं, अशा उदाहरणामध्ये जर बेटा काम भिन्न असेल, पहिल्या वाक्यातलं काम वेगळं आणि दुसऱ्या वाक्यातलं काम जर वेगळं असेल, तर नंतरची माणसं आता कशी करायची बघा. 7 गुणिले यांना बदलून घ्यायचं, वर 2 ला घ्यायचं. 7 गुणिले 2 गुणिले 12 आणि बेटा छेदामध्ये काय करायचं तर 8 गुणिले 1. 8 गुणिले छेदामध्ये 1 घ्या. चला आता कॅल्क्युलेशन करा. 4 दुनी 8, 4 त्रिक 12, 2 2 कॅन्सल आणि 7 त्रिक 21. मला सांगा नंतर कामावर किती माणसे होती? अगोदर कामावर होती 7 माणसं, आता किती आहेत? 21. आपल्याला विचारलं अतिरिक्त व्यक्ती किती लावावे लागतील. मग पहा, अगोदर 7 होते आणि आता 21 आहेत. मग अतिरिक्त माणसे किती? बेटा काय करा, 21 मधून 7 मायनस करा, म्हणजे अतिरिक्त माणसे कामावर आपल्याला किती लावावे लागतील? त्याचं उत्तर यायला पाहिजे 14. पर्याय नंबर 1 आहे. किती? 14. चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या. अक्षय व निलेश यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 4:5 आहे. 18 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 11:16 होते, तर त्यांच्या आजच्या वयाची बेरीज किती? पहा, आता हा प्रश्न आपण एक मानून सुद्धा सोडू शकतो, पण एक शॉर्टकट सांगतो. अक्षय व निलेश यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर किती आहे बेटा? 4:5. आणि 18 वर्षापूर्वीच्या वयाचं गुणोत्तर किती आहे? 11:16. आता मी या ठिकाणी काय करतो, 18 वर्षापूर्वीचं गुणोत्तर 11:16 आणि आजचं गुणोत्तर किती आहे? 4:5. ठीक आहे, 18 वर्षापूर्वीचं गुणोत्तर आहे 11:16 आणि आजचं गुणोत्तर आहे 4:5. आता हा फरक समान आहे का बघा बरं. 11 आणि 4 मध्ये 7चा फरक आणि 16 आणि 5 मध्ये 11चा फरक. मग हा फरक जर समान नसेल, हा फरक जर समान असेल तर काय करायचं पहा, या दोघांमधला फरक काढायचा 1 आणि या दोघांमधला फरक घ्यायचा बेटा किती? 5. चला आता काय करायचं पहा, या 1 न या दोघांना गुणायचं. 1 न या दोघांना, 1 न 11 ला गुणलं 11च येईल आणि 16 ला गुणलं तर 16च येईल. आता त्यानंतर या 5 न या 4 ला आणि 5 ला गुणायचं. 5 चोक 20 आणि बेटा 5 5 किती? 25. आता बघा बरं, हा फरक समान आला का? हा इथं पण 9चा फरक येतो आणि इथं पण 9चा फरक येतो. आता इथं किती वर्षानंतर म्हणते? 18 वर्षापूर्वी, म्हणजे फरक कितीचा आहे? 18चा. 18चा. मग या ठिकाणी फरक पडला 9चा आणि प्रश्नामध्ये फरक आहे 18चा. मग ही 18 ही संख्या 9च्या किती पट आहे? दुप्पट. ठीक आहे, दुप्पट आहे. तर आता आपण काय करू, अक्षयचं आणि हे निलेशचं 18 वर्षापूर्वीचं वय काढू. काय करायचं, दुप्पट म्हणजे 2, या 2 न 11 ला गुणा, किती येईल? 22. ठीक आहे, 22. आणि त्याच्यानंतर या 2 न दुप्पट न 16 ला गुणा, 16 दुनी 32. आता हे कधीचं वय झालं? हे 18 वर्षापूर्वी अक्षयचं वय आहे है ना. या दुप्पटनं 11 ला गुणलं, 11 दुनी 22 आणि या दुप्पटनं 16 ला गुणलं, 16 दुनी 32. हे दोघांचं कधीचं वय आहे? 18 वर्षापूर्वीचं. मग 18 वर्षापूर्वी अक्षयचं वय जर 22, तर बेटा आज किती असणार? 22 प्लस 18 किती येणार? 40. आणि याचं वय जर 32 असेल 18 वर्षापूर्वी, तर याच्यामध्ये 18 प्लस करा, म्हणजे किती येणार? 50. आणि आपल्याला विचारलं दोघांच्या आजच्या वयाची बेरीज किती? 40 आणि 50 किती व्हायला पाहिजे? तर 90 वर्ष. ठीक आहे, दोघांच्या आजच्या वयाची बेरीज ही 90 वर्ष असायला पाहिजे. पर्याय नंबर किती आहे? 2. चला शेवटचा क्वेश्चन, एक शेवटचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक 16 पहा. आता काय म्हणतो प्रश्न 16. एका आयताची लांबी 18 सेमी असून त्याची परिमिती 64 सेमी आहे.
तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती? तर लक्षात ठेवा, आपल्याला काय विचारलं, त्या आयताचे क्षेत्रफळ विचारलंय ना. मग त्या आयताचे क्षेत्रफळ किती? तर बेटा आयताचे क्षेत्रफळ सूत्र आहे एल इंटू बी. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. पण आपल्याला आयताची लांबी प्रश्नामध्ये दिली, पण रुंदी माहित आहे का? नाही. पण आपण काढू शकतो. कसं बघा, परिमिती दिली आणि लांबी दिली. तर परिमिती म्हणजे काय असते? आयताची परिमिती म्हणजे काय असते? तर लांबी आणि रुंदी यांच्या बेरजेची दुप्पट असते. आयताची परिमिती म्हणजे काय असते? लांबी आणि रुंदी यांच्या बेरजेची काय असते? दुप्पट असते. आपण आता काय करू बघा, लांबी दिली आणि काय करायचं आपल्याला? रुंदी. मग रुंदी काढायचं असेल तर काय करायचं? दिलेल्या परिमितीला 2 न भागायचं आणि त्याच्यातून लांबी काय करायची? मायनस. दिलेल्या परिमितीला 2 न भागायचं आणि त्याच्यातून लांबी मायनस केली की डायरेक्ट आपल्याला काय मिळणार? रुंदी मिळणार. बेत्रिक 6 बेदुनी 4 मायनस 18. बघा बरं, 32 मधून 18 गेले किती राहतील? 14. किती राहायला पाहिजे? 14. म्हणजे रुंदी किती मिळाली? 14 सेमी. चला आता क्षेत्रफळाकडे जाऊ आपण. आयताची लांबी किती आहे बेटा? 18 सेमी आणि आपण रुंदी किती मिळवली? 14. 18 चोक 72 ला 2 हातचे 7. 18 एक 18, 18 7 25 म्हणजे उत्तर यायला पाहिजे 252 चौरस सेमी. हे त्या आयताचं काय असायला पाहिजे? तर क्षेत्रफळ असायला पाहिजे. आपण जर पर्यायामध्ये पाहिलं तर पर्याय नंबर 2 दिसतो आपल्याला, 252 चौरस सेमी. तर विद्यार्थी मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या यशवंत अकॅडमी या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.